नमस्कार मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये स्वर संधीबद्दलचा पहिला उपप्रकार आपण बघत होतो, ज्याचं नाव होतं दीर्घत्व संधी, दीर्घादेश संधी किंवा त्याला नाव दिलं होतं आपण सजातीय संधी, कारण त्या ठिकाणी सजातीय स्वर होते. आज आपल्याला त्याच व्हिडिओच्या संदर्भात पुढचा व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे. मग पुढचं उदाहरण आपल्याला आज एक्सप्लेन करायचं. बघा मित्रांनो, या सजातीय स्वरांच्या जोडीपैकी आपण 4 सूत्र सांगितली होती. या सजातीय स्वरांच्या जोडीपैकी 4 सूत्र सांगितली होती आणि उ या सजातीय स्वरांच्या जोडीपैकी सुद्धा 4 उदाहरणं जी काही ती आपण बघितली होती किंवा 4 सूत्र ती तुम्हाला सांगितली होती. आता पुढे जर आपण बघायचं म्हटलं जातं हे 4 जर आपण बघितले तर अशी 12 सूत्र तयार होतात. पण याच्यात अजून एक सूत्र तयार होतं, 13व्या क्रमांकाचं सूत्र आहे, ते आपण बघूया. त्याच्यावरचं उदाहरण आज आपल्याला बघायचं आहे. मग ते सूत्र कसं तयार होतं आनंद बघा. रु अधिक रु बरोबर दीर्घ रु तयार होतं, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये रस्व रू मध्ये लिहिण्याची पद्धत कशी आहे आणि दीर्घ रू मध्ये लिहिण्याची पद्धत कशी आहे. जो रस्व रू आपण लिहिलाय हा रस्व रू मध्ये आपण 1 वाटी दिली, दादा लक्षात ठेवायचं 1 वाटी आहे. आणि जो आपला दीर्घ रू आहे याच्यामध्ये किती वाटे आहेत, 2 वाटे दिले आहे. याला लिहिण्याची पद्धत या प्रकारची आहे. आता याच्यावरचं एखादं उदाहरण आपण बघूया. मग याच्यावरचं उदाहरण कसं आहे तर बघा, शब्द आहे कोणता तर मातृन हा शब्द आहे. कुठला रू शब्द आहे, मातृन. आता मातृन या शब्दाचा जर विग्रह आपण बघितला तर कशा पद्धतीचा विग्रह तयार होईल तर विग्रह बघा कसा विग्रह आहे, मातृ अधिक ऋण. आता संधी काय म्हणतं, संधी म्हणजे काय, पहिल्या पदातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण एकत्र येऊन आदेशयुक्त वर्ण तयार करत असतात. या प्रकाराला संधी असं म्हटलं गेलंय. मग इथं जर आपण बघितलं तर या ठिकाणी जर आपण बघितलं मातृ या शब्दातला शेवटचा वर्ण कुठला आहे तर रु हा स्वर आहे आणि ऋण या शब्दातला पहिला वर्ण कुठला आहे तर रु हा स्वर आहे. हे दोघं रू जर एकत्र आले तर तुम्हाला सांगितलंय सूत्रानुसार रू जर एकत्र आले तर काय तयार होतो, दीर्घ रू. मग दीर्घ रूला लिहिण्याची पद्धत कशी आहे तर या पद्धतीने 2 वाट्या लिहायच्या आहे. आता याच्यामध्ये या मातृमधून हा रू इथं काढून टाकला म्हणजे त काय झालं दादांनो, अपूर्ण झाला. या त मध्ये आपल्याला काय करायचंय, दीर्घ रू जो काय तो दीर्घ रू याच्यामध्ये मिक्स करायचा आहे. दीर्घ रू जर याच्यामध्ये मिक्स केला तर या त ला रू संदर्भात एकच वाटी होती, पण आता हा दीर्घ आहे म्हणजे वाट्या किती द्याव्या लागतील, 2. मग कशा पद्धतीने तयार होईल तर या पद्धतीने तृ हा शब्द तयार होईल. हा तृ तयार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागलं, याला एकत्र आणावं लागलं आणि याला एकत्र आणावं लागलं. मग उरलेले कोणते तर पहिला उरला मा आणि शेवटी उरला न, शब्द तयार होतो मातृन. अशा वेगवेगळ्या व्हिडिओसाठी आपल्याला चॅनलला लाईक करायचंय, फॉलो करायचंय आणि शेअर सुद्धा करायला विसरायचं नाहीये. तसं जर आपण बघितलं मित्रांनो तर 1 म्हणजे भातृन शब्द आहे, 2 हिमालय शब्द आहे, 3 महात्मा शब्द आहे, 4 मुळाक्षर शब्द आहे आणि 5वा जो काही शब्द आहे तो महिष शब्द आहे. हे 5 शब्द जे काय यांचा विग्रह तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये करायचा आहे, कमेंट करून यांचा विग्रह करून दाखवायचा आहे.